नमस्कार, रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण नवीन डिश बनवत आहे। त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। इथे 1 कप बारीक रवा, जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा। मी बारीक रवा घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवलेली, कढईमध्ये थोडंच तेल टाकलेलं, त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं। जिरं झालं की आपण रवा टाकूया। रवा छान थोडा फ्राय करायचा, ब्राऊन कलर येतपर्यंत फ्राय नाही करायचा, थोडाच करायचा आहे। यामध्ये टाकूया मीठ। बघा छान असं फ्राय करत आहे। 1 कप रवा घेतलेला, तर त्याच कपने 2 कप पाणी टाकत आहे। छान असं आता आपण मिक्स करून घेऊया। ही डिश बनवायला खूप सोपी आहे आणि खायला पण चविष्ट आहे। रवा छान कढई सोडतपर्यंत आपण रव्याला शिजवून घेऊया। छान असा रवा शिजलेला आहे, एका पातेल्यामध्ये काढलेला। यामध्ये आता आपण गव्हाचं पीठ मळत असतो चपाती बनवण्याकरिता, त्याप्रमाणे आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता पीठ मळून घेत आहे। बघा छान असं पीठ मळून झालेलं आहे। गव्हाचं पीठ कमी जास्त प्रमाण करू शकता। शिमला मिरची, आलं, कोथिंबीर, गाजर आणि पनीर गाजर किसून घेतलेलं आहे। शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे। इथे कढई ठेवलेली, गॅसवर कढई ठेवलेली आहे। तेल टाकलेलं, तेल झालं की आलं टाकलेलं आहे। आल्यानंतर शिमला मिरची टाकलेली आहे। आलं टाकलं की कोणत्या पण डिशला छान चव येतं। यामध्ये टाकूया, मी एक मीडियम आकाराचा आलू बटाटा बॉईल करून घेतलेला होता, बटाटा टाकलेला आहे। यामध्ये हळद टाकलेली, चवीनुसार मीठ। आता आपण पनीर किसून घेतलेले होते, पनीर टाकूया आणि गाजर छान असं मिक्स करून घेऊया। छान असा मसाला बनवून तयार आहे। यामध्ये लाल मिरची बारीक करून घेतलेली मिक्सरमध्ये ते टाकत आहे, चाट मसाला आणि निंबू टाकला तर डिशला छान चव येतं, मसाल्याला छान चव येतं। नसेल निंबू नाही टाकला तरी चालेल। आपण गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं होतं। आता बघा आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटलेलं आहे आणि आता आपण डिश बनवूया। आता आपण डिश बनवत आहे, त्यासाठी आपण आता तयारी करत आहे। बघा छान असा आकार दिलेला आहे। या प्रकारे सगळी डिश मी बनवून घेत आहे। लहान मोठा आकार तुम्ही देऊ शकता। बघा छान असं मी कापून घेतलेला आहे, छान असा आकार दिलेला आहे। उरलेले पीठ होते त्याला मी वेगळ्या प्रकारे बनवून घेत आहे। मसाला बनवून घेतलेला होता। आता आपण डिशमध्ये मसाला भरूया। खूप जास्त मसाला नाही भरायचा, कमी प्रमाणात मसाला भरूया। आपण इथे पनीर, शिमला मिरची, गाजर याचा वापर केलेला आहे, तर ही डिश खायला छान आहे। बघा छान अशी डिश मसाला भरून पॅक केलेली आहे। या प्रकारे मी पूर्ण डिश बनवून घेत आहे। कढई ठेवलेली, कढईमध्ये थोडंच तेल टाकलेलं आहे।
खूप जास्त तेलामध्ये आपल्याला फ्राय नाही करायचं आहे, कारण आपण रवा शिजवून घेतलेला आहे. इथे मी एक डिझाईन बनवून घेत आहे. डिझाईन वगैरे दिली तर सहज मुलांना आवडतं. वेगवेगळ्या प्रकारे सहज मुलं खातात. या प्रकारे छान असे मी पूर्ण डिशवर डिझाईन बनवून घेतलेली आहे. छान अशी डिश बनून तयार आहे. कढई ठेवलेली, कढईमध्ये थोडंच तेल. यामध्ये आता आपण डिश तळून घेऊया. आपल्याला खूप जास्त तेल नाही घ्यायचं आहे, थोडंच तेल घ्यायचं आणि डिशला आपण तळून घेऊया. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत डिश तळून घ्यायची. छान अशी डिश तळून घेतलेली आहे. ब्राऊन कलर येऊ द्यायचा, तेव्हापर्यंत डिश तळून घेऊया. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत डिश तळून घेऊया. या प्रकारे मी पुन्हा डिश तळून घेत आहे. उरलेले पीठ होते त्याच्यापासून मी छोटे छोटे या प्रकारे बनवून घेतलेलं आहे. छान अशी डिश बनवून तयार आहे. खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं. या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.